इथे जमलेल्या माझ्या सगळ्या बंधू भगिनींनो आणि तरुण मित्रांनो, खरं तर मेघताई असतील, प्रकाश कोटणे असतील किंवा याच्या आधीचे वक्ते यांनी सगळ्यांनी व सांगितला की निवडणूक कशी झाली. सचिन ठाणेकरनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, पण तुम्हाला सगळ्यांना मला एक महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की हा अण्णांचा जो विजय हा आपल्या सगळ्या पिंपळवंडीकरांचा विजय आहे. आणि या पिंपळवंडीकरांमध्ये आपल्याला अण्णांना आळेगट असेल, पिंपरी पेंटर असेल, उमरज असेल, काळवाडी असेल आणि बाकीची जी लोकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जी मदत केली त्याच्यामुळे अण्णांचा एवढा मोठा विजय आज झाला. खरं तर 7,014 मतं किंवा 7,022 मतांनी निवडून येणे ही जी गोष्ट आहे ही खूप मोठी आहे. आज मला वाटतं पुणे जिल्ह्यामध्ये अण्णा हे टॉप 5 किंवा टॉप 10 मध्ये असतील एवढे मतांनी निवडून आले. खरं तर माझी वैयक्तिक इच्छा होती की अण्णा 10,000 मतांनी निवडून यावे, पण असो काय हरकत नाही. पुढच्या वेळेस ते याच्यापेक्षा जास्त मतांनी निवडून येतील अशी बघण्यासाठी आपण प्रार्थना करू. खरं तर प्रकाश शेटने सगळा घटनाक्रम सांगितला की शरददादाला त्यांनी कसं सांगितलं किंवा बाकीच्या गोष्टी कसं झालं हे झालं, पण खरं तर प्रकाश मंगेशांना आपल्या सगळ्यांमध्ये हुशार आहे. त्यांनी काय केलं की समोरच्या जो पक्ष आहे त्या पक्षाला उमेदवार तयार करूनच दिला नाही किंवा त्यांना तयार करताच आलं नाही. शेवटपर्यंत त्यांनी त्या खेळून ठेवलं. शेवटी एक आकड्यांचं रक्त आहे, त्याच्यामध्ये राजकारण हे कालपर्यंत नाही, हे पहिल्यापासून आहे. आणि बऱ्याचशा लोकांना कदाचित माहीत नसेल, प्रत्यक्षपणे सगळी जी लोक आहेत ही लोक अण्णांना मदत करत होती, पडद्यामागे पण करत होती आणि पडद्याच्या पुढे करत होती. खरं तर आपली लोक समोर येताना काही लाजतात किंवा घुसतात की त्यांना असं वाटत नाही पुढे यावं, पण आज अण्णांचा जो हा विजय आहे हा पूर्ण पिंपळवंडी गावाचा विजय आहे. आणि पिंपळवंडी गाव एक संघ राहिलं याच्यासाठी आपले जे आमदार आहेत शरददादा सोनवणे यांनी अथक प्रयत्न केले. रात्रीचा दिवस केला, पहाटेचा दिवस केला, दुपारची रात्र केली. त्याच्यामध्ये बाकी सगळ्या ज्या घडामोडी घडल्या पडद्यामागे त्याच्यामध्ये खूप लोक होती. खरं तर या स्टेजवरती सांगण्यासारख्या गोष्टी नाहीये. मी तर खरं मयूर पवार यांचे आभार मानेल की त्यांनी त्यांच्या मनाचा संयम दाखवून हे गाव आज एक संघ ठेवलं. खरं तर ग्रामपंचायतीच्या इलेक्शनच्या निमित्ताने या गावामध्ये बदलाची नांदी चालू झाली. मेघताई काकडे यांच्या स्वरूपाने सरपंच, मयूर भाऊ पवार यांच्या रूपाने उपसरपंच, त्याच्यानंतर आमचे जेवढे ग्रामपंचायत सदस्य आहेत एवढे सगळे आजपर्यंत गेले 2-2.5 वर्षात खूप चांगलं काम करतायत. अशीच विकासाची जी गंगा आहे इथून पुढच्या काळात मंगेशांना चालू ठेवतील. खरं तर शरदराव लेंडे यांनी या विकासाचा पाया रचला आणि इथून पुढच्या काळात मंगेशांना याचा गळ चढवतील याच्यात काही शंका नाही. आणि आजच्या घडीला हा जो विजय आहे हा विजय खरं तर मंगेशांचे गेले 9-10 वर्ष जे अथक परिश्रम आहेत, खरं तर त्यांच्यावरती टीका झाली, बाकीच्या गोष्टी झाल्या, पण अण्णांनी त्यांचा संयम कधीच ठेवला नाही. खरं तर बऱ्याचशा गोष्टी बरोबर असतील, चुकीच्या असतील, आज त्या बोलण्यात काही अर्थ नाही. खरं तर चूक आणि बरोबर मध्ये एकच गोष्ट महत्वाची आहे की विजय. आणि हा विजय जो अण्णांनी खिचून आणलाय याच्या पाठीमागे अण्णा नुसते अण्णाच नाही तर आमच्या भगिनी रुपाली वहिनी काकडे यांचाही फार मोठा हात आहे. कारण की या मायमाऊलीने गेले 10 वर्ष झाले अण्णांना साथ दिली. खरं तर पाठीमागच्या वेळेचा जो पराभव होता तो एका मताचा पराभव आज या जनतेने 7,000 मतं जास्त देऊन आपल्या पार्ट्यात टाकून या मालिका मातेच्या आणि पिंपळेश्वराच्या आशीर्वादाने आपल्याला एवढा मोठा विजय मिळवून दिलेला आहे. अण्णांना माझी एकच विनंती आहे की अण्णा तुम्ही इथून पुढच्या काळात तुम्ही गावाचा जी आपली गाव आहे त्याच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून किंवा कुठलेही आमदार फंड असतील किंवा तुम्हाला कुठलाही जिथून फंड आणता येईल तिथून आणून आपल्या या आळे, पिंपळवंडी, काळवाडी, उमरज या सगळ्या गाव, पिंपरी पेंटर या सगळ्या गावांचा खूप मोठ्या प्रमाणात विकास करा. खरं तर मी अण्णांबरोबर जयसिंग अण्णा कोटे यांचं अभिनंदन करतो, सपनाताई जीवन शिंदे यांचं अभिनंदन करतो. हे फार मोठा मताधिक्याने विजय झाले. खरं तर इथं आपले अजून एक उमेदवार आहेत पिंपळवंडी गावचे दत्ताभाऊ टाकळकर हे पण उभे आहेत. खरं तर दत्ताभाऊ टाकळकर यांना इलेक्शन पहिल्यापासून लढायची होती. खरं तर त्यांनी कधी मला असं वाटत नाही शरददादांना म्हटलं असेल की मला निवडणूक लढायची, तर अपक्ष उमेदवार ते
लढण्यासाठी इच्छुक झाले, त्यांनी खूप प्रयत्नही केले, त्यांच्या मनाने त्यांना जी मतं मिळाली त्याच्याबद्दल मी या सगळ्या मतदारांचं आणि आपल्या पिंपळवंडी गावचा आभार मानतो. इथून पुढच्या काळात दत्ता भाऊ तुम्ही खचून न जाता तयारी करा. ही जनता तुम्हाला नक्कीच पुढच्या वेळेस साथ देईल आणि तुम्हाला पुढच्या वेळेस नक्कीच पंचायत समितीला उभं करेल, ही अशी आई मलंका चटणे मी प्रार्थना करतो. कारण का आपल्या पिंपळवंडी गावामध्ये जी जिद्द आहे की हारल्यानंतर पण लढणं थांबवायचं नसतं, हे आज मंगेश अण्णांच्या रूपाने दाखवून दिले. कारण का मंगेश अण्णा आज पाठीमागच्या वेळेस एक मताने पडले, पण आज त्यांनी सातत्य ठेवलं. या सातत्यामुळे आज जनतेने हा विजय दिलेला आहे आणि हा विजय जे आहे तो विकासाच्या कामाने अण्णा तुम्ही सातत्य ठेवा. जनता याच्याही पेक्षा जास्त मताने तुम्हाला इथून पुढच्या काळात निवडून देईल अशी मी ग्वाही देतो. आणि तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मलाही एकदा अण्णा सचिन सारखे जेवायला घेऊन जा, म्हणजे आम्हालाही काय करायचं काय नाही. आणि सचिन धारेकर यांनी पण केला होता की अण्णा सोबत निवडून देत नाही तोपर्यंत लग्न करेल. त्यामुळे आताच्या घडीला सचिन अण्णा विजय झाले, त्याच्यामुळं येत्या पुढच्या 5 वर्षात तू लग्न कर. आणि असो सगळ्या विजयी उमेदवारांना जुन्नर तालुक्यातल्या सगळ्यांना शुभेच्छा. एवढे बोलून माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद.